नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, उदयनराजेंनी सातारा लोकसभा लढवण्याचे संकेत दिलेत। अजित पवारांचा गट सत्तेत महायुती सोबत आहे। याआधी रामराजे निंबाळकरांनी साताऱ्यावर अप्रत्यक्षपणे दावा सांगितला होता आणि त्यात उदयनराजेही इच्छुक असल्यानं पुढे काय होणार, साताऱ्याची गणित आणि आकडेवारी काय लोकशाही आहे, प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणजे अधिकार आहे। आव्हान विवान म्हणण्यापेक्षा मी काय त्याबद्दल फारसं मी बोलणं काय तुमची काय इच्छा आहे? माझी इच्छा तुमची मी उलटं विचारतो, तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे? लोकसभा लढायची आहे का यावेळेस? प्रत्येकाची इच्छा असते, त्यात मी काय अपवाद नाही। सातारा जिल्ह्यात कोणाला सीट मिळेल पक्ष पातळीवर आणि कोणाला मिळणार नाही हा मुद्दा आमच्या बऱ्याच जणांच्या दृष्टीने गौण आहे। कारण आम्हाला आमच्या जिल्ह्यात कोण नको हे पक्क माहिती आहे, त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही बघू काय करायचं। नको कोणत्या मतदारसंघात नको आहे? दोन्ही। एक माझं ब्रह्मवाक्य लक्षात ठेवा की कोण नको आहे हे या जिल्ह्याला चांगलं माहिती आहे, त्या दृष्टीने पावलं पडतील। ज्या जागा ज्यांच्याकडे आहेत ते त्या जागा लढणार असं अजित पवारांनी याआधी विधान केलं होतं। त्यानुसारच शिरूरच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेआधीच अजित पवारांनी तयारी सुरू केली। मात्र शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे शरद पवारांसोबत असल्याने ती जागा अजित पवार गटाची नव्हे तर शरद पवार गटाची आहे असं उत्तर शिंदे गटाच्या आढळराव पाटलांनी अजित पवारांना दिलंय। त्यांनी तर म्हटलं, त्यांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं, मला जे वाटलं ते मी म्हटलं। असू दे ना, आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल। ही जागा शिवसेनेची आहे। राष्ट्रवादीने जरी क्लेम केला असला तर राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांच्याकडे नाही आहे। राष्ट्रवादीचा उमेदवार शरद पवारांकडे आहे, महाविकास आघाडीकडे आहे। शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आढळराव तुम्ही थांबू नका, तुम्ही काम चालू ठेवा। 2019ला सातारा लोकसभेच्या वर्षभराच्या आतच 2 वेळा निवडणुका झाल्या। पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून लढलेले उदयनराजेंनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा 1,26,000 मतांनी पराभव केला। नंतर एक मैत्री 20-25 वर्ष कसं तोडणार? महाराजसाहेब, आता पोटनिवडणूक लागते तर पवार साहेबांचं नाव समोर येते तुमच्या निवडणुकीच्या ह्याच्यात। ते जर उभे राहिले मी फॉर्म भरणार। फक्त एकच त्यांनी करावं, दिल्लीतला बंगला आहे ना, गाडी आहे, तेवढी आपल्याला मोबा द्यावी बस। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।